सो गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर सर्वांना गुड मॉर्निंग. तर आजपासून आपला यूट्यूब चॅनलवरती डेली व्लॉग स्टार्ट होणार आहेत. मी डेली व्लॉग्स अपलोड करणार आहे, तर सर्वांनी नक्की बघा. आणि आता मी लगेच फ्रेश वगैरे होतो आणि आपण भेटूयात लगेच. ओके. आता बेडरूमचा झाला आहे माझा साफ करून. आता मी लगेच कचरा काढून घेतो, कारण की खूप कचरा झाला आहे, तर कचरा काढून घेतो लगेच. तर कचरा काढून झाला आणि मम्मीने बघा काय केलंय. सगळं गॅलरीमध्ये हे असं तांदूळ सुकत ठेवलंय तिने. आमच्या इथे ऊनला लागतो ना, तिथे ऊन भरपूर येतो ना, म्हणून आम्ही इथंच टाकतो सुकत. कारण की लगेच सुकून जातं जे काय टाकलेलं असेल ते. आता आम्ही ना पापड पण करणार आहोत ना, तर ते पापड पण आम्ही इथेच करू आणि इथंच सुकत टाकू. ते बरं पडेल, लगेच सुकून तरी डब्यामध्ये भरता येतील. असंच करणार आहोत. आणि तुम्हाला इथं बाहेरचा व्ह्यू दाखवतो कसा आहे तो. एवढा खास नाही, नुसती घरच आहेत, पण दाखवतो. असं इकडे आहे आमच्या हा मम्मीचा बेडरूम आहे. इथून हा असा व्ह्यू येतो. माझ्या बेडरूममधून पण हाच व्ह्यू येतो. माझा इकडे बेडरूम आहे. आणि असं आता मी जातो फ्रेश व्हायला, फ्रेश होतो आणि मग भेटूयात लगेच. आपण काहीतरी बनवूया खायला. तर गाईज, मी आता फ्रेश झालो आहे आणि मम्मीने इथे भेंडी फ्राय ठेवलेली आहेत, तर ती आपण फ्राय करूयात. भेंडी फ्राय करूयात. तर मी दाखवतो मी कसं भेंडी फ्राय करतो ते. तर चला पटकन आपण कुकिंगला स्टार्ट करूया. मी जे भेंडे आहेत ना, त्यांना वॉश करून घेतलं आहे. आणि हे ना याचा डेट आहे ना, तो अशा प्रकारे कट करू आपण. आणि बघा असं त्याच्यानंतरला त्याला मध्येच ना आपण असं चिरूयात त्याला. हे बघा दाखवतो मी. त्याला चिरून घेतलं की काहीतरी बघा असं चिरून घ्यायचं त्याला. सर्व भेंड्या आपण असेच चिरायच्यात आपल्याला. ओके. तर मी पटकन आता हे चिरून सर्व घेतो आणि दाखवतो पुढचं काय करायचं आपल्याला ते. ओके. ही भेंडी कापता कापता मला असं आठवण येते की ह्याच्या जागी जर मी भेंड्याची भाजी केली असती, ती मला झाली पण असती आणि खायला पण बसलं असतं. पण नाही, काय मला भेंडी फ्राय पाहिजेत ना, फ्राय भेंडी पाहिजेत. म्हणून तर काय खायचं आहे तर करायला लागणारच. तर मी पटापट कंप्लीट करतोय भेंडी. अशी मला असेच आपण जास्त तर मला असेच आवडतात भेंडी फ्राय. मला ते नाही आवडत, ते भाजी जास्त आवडते पण डाळ भातासोबत आवडते मला ते जास्त. आणि भाकरीसोबत ही भेंडी फ्राय ही लय भारी लागते भाकरीसोबत. मम्मीने भाकरी करून ठेवलंय, फक्त आता हे करायचं आहे. ते भेंडी फ्राय केली का लगेच खायला बसेल मी. चला. तर आता ही भेंडी आहेत ती मस्त आपण कट करून घेतलेत. तर आता मी मीठ मसाला वगैरे बनवतो ह्याच्यामध्ये टाकायला आणि मग आपण फ्राय करूयात. तर मीठ मसाला बनवायला मी रेडी करतो. पहिला मी बेडकी मसाला आहे तो टाकून घेतो. रेड चिली पावडर, गरम मसाला, थोडी हळद, थोडा धना पावडर टाकूयात. लागेल तेवढं मीठ टाकूयात. ओके. मेन म्हणजे ना ह्याच्यामध्ये ना खरं तर मॅगी मसाला टाकायचा असतो, पण ना माझ्याकडे मॅगी मसाला नाही आहे ना, म्हणून मग मी हे सर्व मसाले टाकतो. कारण की आता मला कंटाळा आला दुकानात जायला मॅगी मसाला आणण्यासाठी. पण असं पण खूप छान होतं, कारण की मला असं पण खूप जास्त आवडतं. आपल्या घरचे मसाले वगैरे टाकून खूप भारी होतं. तर मग मी हे असंच करतो. मग आता मी मॅगी मसाला काय आणत ना जास्त, कधी आणला तर आणतो आम्ही, नाहीतर नाही असं. तर चला पटकन ना मी हे मसाले टाकून घेतो आणि पुढची प्रोसेस करूया. मी फक्त इतकाच मसाला घेतलेला आहे, मला बस झाला इतका भेंड्यांसाठी. तर मी आता हे भरून घेतो लगेच. आता मेन कसा भेंड्यांमध्ये मसाला भरायचा ते दाखवतो मी. एक मिनटं. तर ना माझ्याकडे एक स्पून आहे, तर मी स्पूनने भरतो. माझ्या नखांमध्ये जर गेला ना मसाला तर खूप झोंबेल, म्हणून मग मी स्पूननेच भरते. तर ना मी एक असं भेंडा घेतलं आहे असं आलं. तर आता भेंड्यामध्ये असं भरायचं माहिती आहे का, हे आहे ना, हे याच्यामध्ये रेड चिली पावडर घेतलेली आहे. आणि मी आता ह्याच्यामध्ये ना अशा प्रकारे तुम्हाला टाकायचं आहे बघा असं.
त्या बाउलच्या वरतीच पकडा, म्हणजे जो मसाला यातून पडेल ना तो बाउलमध्ये पडेल. ओके. आणि ओके असं भरून झालं काय बघा, असं भरायचं आहे. आणि हे एक साईडला ठेवा आणि त्याच्यानंतर सर्व भरून झाले का मग आपण डायरेक्टली फ्राय करायला घेऊयात. ओके. तर आता डायरेक्टली फ्राय करताना बघूयात. आपली भेंडी पण भरून झालेली आहेत, आता आपण फ्राय करायला घेऊयात. तर हा मम्मीच्या मैत्रिणीने दिलेला हा पॅन आहे, खूप जुना आहे. आम्ही ह्याच्यामध्ये मच्छी वगैरे सगळं ह्याच्यातच करतो. आणि थोडासा इथून तो हे झालाय, काय ते खराब झालाय, पण भारी याच्यात फ्राय वगैरे एक नंबर होतं. तर आता मी ह्याच्यातच बनवणार आहे माझं भेंडी फ्राय. तर चला पटकन बनवूयात. मी आता गॅस पेटवतो. आमची ऑटोमॅटिक गॅस आहे. गॅस पेटवलाय. असं वाटतं की मीच बसलोय त्यात. पॅन मधनं बाहेर आलो. तर यो केवढा मोठा पॅन वाटतोय. यो कॅमेरामध्ये बघ कसं दिसतोय. असं वाटतं असा उचलावा. तर आता मी ना पॅन मध्ये ऑइल टाकून घेतो. आम्ही असं आमच्याकडे ऑइलचं. तर ऑइल थोडं अजून टाकतो. खूप सारे भेंडे. तर ओके. आता ना ऑइल टाकलं ना की लगेच भेंडी फ्राय टाकून घ्या, नाही तर नंतरला ते तेल खूप तापलं ना तर ते उडणार खूप. म्हणून लगेच टाकलं लगेच आपल्याला भेंडी पण टाकायची. तर मी भेंडी पण टाकून घेतो लगेच. तर बघा अशा प्रकारे एक एक सोडायचे आपल्याला भेंडी. मी मला असं एकदम प्रॉपर याच्यामध्ये लागतं बाबा, असं म्हणजे असं लावतो मी एक 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 एक. हे बघा आता थोडं थोडं तेल तापतंय आणि मी पटापट टाकून घेतो हे सर्व. भूक पण खूप लागले, आता काय मी करू. ला 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 ला. तर ना हे झालं का मी जरा असं करतोय अशा टाईपमध्ये करून, म्हणजे कसं ते गॅप राहिलेला भरून निघेल. आणि आता ह्याला काय करायचं, आपल्याला झाकण लावायचं आहे. तर मी आता झाकण लावून घेतो. तर मी त्याला झाकण लावून ठेवतो आणि थोड्या थोड्या मिनिटांनी झाकण काढायचं आणि त्याला हलवायचं आहे. त्याच्यानंतरला मग थोड्या वेळाने ते असे जरासे डार्क ग्रीन होतात एकदम असे. आणि मग त्याच्यानंतर ते काढायचे भेंडे, का ते भेंडी फ्राय झालेले असतात. ओके. तर चला पटकन मी थोड्या मिनिटांनी आता भेट. तर मी आता लगेच किचन साफ करून घेतो, नाहीतर जर मम्मी आली ना तर मला भेंड्या सगळं फेकून देईल. म्हणून मला पटकन किचन साफ करायचं आहे. आणि मग आता झालं का मग आपण खायला बसू मस्त. तर आता झाकण काढलंय आणि मी ह्याला ना जरा उलटा करतो. बघूया जरा शिजलेत का एक साईडून ते. त्यांना जरा आपण उलट्या करूयात. तर बघा अशा प्रकारेच उलट्या करायचं तुम्हाला पण. शिजतायत ते. आणि हे बघा असे प्रॉपर झाले ना अशा टाईपमध्ये सर्वीकडून का मग आपले रेडी असतात भेंडे फ्राय. ओके. तर मी पटापट सर्व उलट्या करतो. ओके. तर गाईज तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट्समध्ये सांगा. मी खरंच ट्राय करेन ते बनवायचे. आणि आता भेंडी फ्राय आपली रेडी होत आहेत. मी ते पलटलेत आणि आता झालेत का मग मस्त भाकरी आणि भेंड्याची भाजी आणि भेंडी फ्राय एक नंबर लागतात. मला जाम आवडतात. काय माहिती, मला जर कधी काय सुचलं नाही ना तर मी हेच करतो. नाही तर माझं अजून एक फेवरेट आहे, तो मी इंस्टाग्रामवरती पोस्ट केलेला, काय ते जिरा आलू. हा, तो एकदम सिंपल रेसिपी, लगेच ते बनवायची भाकरीसोबत खायचा, बस झाला, पोट भरला. कधी जर माझ्या मनाची भाजी नसली तर मी तेच करतो. आणि बस एवढंच. आता पटकन झालं की आपण खाऊयात आणि मग नेक्स्ट व्लॉगमध्ये बघूयात काहीतरी नवीन करेन मी. नवीन काहीतरी रेसिपी घेऊन येईन आणि ती तुम्हाला दाखवेन नक्की. तर आता काय करतो मी बघतो, नाहीतर ते करपून त्याचा भुस्सा व्हायचा आणि आपला व्लॉग इथंच संपन्न होईल.
तर आपले भेंडे आता रेडी आहेत आणि तुम्ही बघू शकताय बघा अशा प्रकारे आपले असे शिजलेले आहेत भेंडे वगैरे. आणि आता खाऊन घेऊ. लय भूक लागले मला. चला तर जेवून घेतो मी पटकन. जेवून म्हणजे भाकरीच खातो पटकन. चला बेडरूममध्ये जातो जेवायला. खूप गरमी होते बाबा. गरमी तर डेंजर आहे. तर आता पटकन फॅन वगैरे लावतो मी आणि घेऊयात आपण जेवायला. तुम्हाला दाखवतो टेस्ट कशी आहे ती. ओके 1 मिनटं थांबा जरा. बसू द्या मला. गाईज मी आता एक बाईट मारणार आहे. जब्बर झालाय. नक्की ट्राय करा. आणि मी पटकन आता खाऊन घेतो आणि दुसऱ्या ब्लॉगमध्ये आता आपण भेटू. तोपर्यंत बाय बाय.